एकीकडे राधेने विचार केला, जर मी अशीच गेली तर यांना कसा भेटेल, म्हणून तिने लीला केली. ती राधा की जे भगवान परमात्म्याचं साक्षात स्वरूप आहे, जे भगवंताचं जे प्रेम प्रगट झालेलं आहे, भगवान परमात्म्याचं जे प्रगट प्रेम झालेलं आहे, तीच राधा आहे. भगवंताच्या अंतकरणामध्ये जे भक्ताचं प्रेम आहे, ते प्रेम जे मूर्तिमंत रूपामध्ये जे प्रगट झालेलं आहे, तेच राधा आहे. त्या राधेला घेऊन आलेले आहे. ती राधा म्हणायला लागली, कृष्णा कडी घेसी तरी येते बरोबरी, चालवे नहारी मज सवे. कडी घेसी तरी येते बरोबरी, चालवे नहारी मज सवे. कान्हा माझ्याकडून चालणं होत नाही, आता मला तू कडेवरती घे. शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजा, भगवंताने विचार केला, हिलाही तेच बेंड झालेलं दिसते. भगवान परमात्मा खाली बसले आणि राधा बसायला गेली तर भगवान परमात्मा तिथून गुप्त झाले. राधाही तिथेच एक सुटली. या गोपिका त्या पाऊल दाखवत होत्या, हे बघ हे बघ हे बघ, इथे फुलं तोडलेले दिसतात, हे बघ हे छोटे पाऊल आहेत, हे मोठे पाऊल आहेत, हे कृष्णाचा पाऊल असेल, हा त्या राधेचा पाऊल असेल. आणि असं करत करत पुढे निघाल्या. तर राधाही सुद्धा त्या यमुनेच्या किनाऱ्यावरती त्यांना दिसली आणि ती राधा विचारायला लागली, राधा ढूंढ रही, राधा ढूंढ रही, किसी ने मेरा शाम देखा. राधा ढूंढ रही, किसी ने मेरा शाम देखा. राधा ढूंढ रही, किसी ने मेरा शाम देखा. तेरा श्याम मैंने यमुना में देखा, तेरा श्याम मैंने यमुना में देखा. राधा तेरा श्याम मैंने यमुना में देखा, राधा तेरा श्याम मैंने तेरा श्याम देखा. राधा ढूंढ रही, किसी ने मेरा श्याम देखा. राधा ढूंढ रही, किसी ने मेरा श्याम देखा. श्री राधे. हरि बोल.
तेरा श्याम मैंने खरदई में देखा, राधा तेरा श्याम मैंने खरदई में देखा। स्रोत के रूप में हो राधा तेरा श्याम देखा, स्रोत के रूप में हो राधा तेरा श्याम देखा, स्रोत के रूप में हो राधा तेरा श्याम देखा, स्रोत के रूप में हो राधा तेरा श्याम देखा, राधा तेरा श्याम देखा, हो राधा तेरा श्याम देखा, खरजई में श्याम देखा, जली में श्याम देखा, श्याम देखा मैंने 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 श्याम देखा। राधा बोलायला लागली, काय सांगू तुम्हाला, इथवरी होता संग, उलटीच्या मी तुम्हाला खरं सांगते, इथपर्यंत तो माझ्या सोबत आला, परंतु माझ्या सोबत आल्यानंतर कोठेही आड आली देह बुद्धी, कुठूनही देह बुद्धी आली काय माहिती मला। मी त्याला म्हटले ग आता माझ्याकडून चालणं होत नाही, तो मला घेण्यासाठी खाली बसला, पण घडलं काय, एथवरी होता संग, अंगे अंग लपविले, अंगे अंग लपविले, अंगे अंग लपविले। अगं त्याचा अंग लपवलं, तो कुठे आहे मला कळाला नाही, मला दिसला नाही। शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात, राजा ती राधाराणी त्या गोपिका त्या भगवंताचं चिंतन करता करता एवढ्या तल्लीन झाल्या की त्याच्यामध्ये एक गोपिका आवेशानं उठली आणि बोलायला लागले, ए गोपींनो माझ्याकडे बसा, बघा। तिनं बासरी वाजवायला सुरुवात केली, जणू काही तीच कृष्ण रूपच झाली। तेवढ्यामध्ये पुन्हा ती सावध झाली, पुन्हा त्या विरामध्ये गेली, त्या गोपिका त्या यमुनेच्या किनाऱ्यात ते पाहायला लागल्या। जयति तेथिकम जन्मना ब्रज, शरत इंदिरा शश्वदत्रहि, दयत दृश्यता दीक्षुतावकाश, त्वये धृतासवस, त्वामि चिन्वते, शरदुदाशये साधुजातस, सरसिजोधर श्रीमृषा दृशा। त्या गोपिका विधर करतात, कृष्णा याच्यासाठी आमच्यावरती प्रेम केलं का रे, याच्याकरता आमच्यावरती प्रेम केलं, या विराग्नीमध्ये आम्हाला जाणण्यासाठी, काल्या सर्पाच्या त्या विषाच्या प्रभावातून आम्हाला तू याच्यासाठीच तू मुक्त केलं का, काय घडला रे आमचा दोष, आम्ही तुझ्यावरती प्रेम केलं म्हणून आम्ही चुकलो का, किती प्रेम आम्हाला तू दिलं, किती प्रेम दिलं। अरे यशोदा मैया एवढी कठोर नाही, नंद बाबा एवढे कठोर नाही, तू एवढा कठोर कसा कठोर झाला, चुकला असेल आमचं, आम्ही तर जीव आहोत ना, नाही नाही तू आमच्यावर एवढा कठोर होणार नाहीस। कृष्णा त्याच्यासाठीच आम्हाला तू
त्या कागासुराच्या बकासुराच्या त्या संकटातून आम्हाला वाचवलं का रे? याच्यासाठी, या विरा अग्नीत जाळण्यासाठी त्याच वेळेला आम्हाला समाप्त होऊ द्यायला पाहिजे होतं की ही वेळ तरी आमच्यावरती आली नसते. त्या गोपिका एक वेळ एक एक प्रसंग आठवायच्या, एक एक प्रसंग आठवायच्या आणि त्या भगवंताला प्रार्थना करायच्या. तुला असं वाटत असेल खरं प्रेम तुमचं माझ्यावरती आहे असं म्हणताय, पण माझ्यावरती खरं प्रेम माझ्या पहिल्या अवतारामध्ये मी राम होतो आणि माझ्या पित्याचं खरं माझ्यावरती प्रेम होतं ना. अरे मी आलो नाही हे ऐकलं तर माझ्या पित्यानं माझ्यासाठी प्राण सोडून दिले. तुम्ही म्हणत असाल की तुमचं माझं प्रेम आहे तर त्या दशरथासारखा तुमचा का प्राण जात नाही? त्यावेळेला त्या गोपिका म्हणतात, कृष्णा तुझी आशा, तुझी लीला, तुझे गुण आम्हाला मरू देत नाहीत रे. तव कथामृतम तप्त जीवनम. तुझी जी कथा आहे हे आम्हाला मात्र, ही कथा अमृत आहे, आम्हाला ते मरू देत नाही. ते आम्हाला मोठ्या आशेनं जिवंत ठेवते. कृष्णा असं काय चुकलं रे आमचं? काय घडलं आमच्या जीवनामध्ये? त्यावेळेला शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजा, त्या गोपीकडून झालेल्या कर्माचा पश्चाताप होत होता. ही देहबुद्धी आडवी आली आमची, हा आम्हाला अभिमान आडवा आला. केला उच्चार घडलेल्या दोषाचा भगवान परमात्म्याने उच्चार केला, त्या गोपींनी उच्चार केला. आणि पश्चाताप हे शुद्धतः, पश्चाताप हीच मोठी शुद्धी आहे. सगळ्यात मोठं प्रायश्चित्त जर काय असेल तर पश्चाताप आहे. हा पश्चाताप झाला पाहिजे. त्या गोपींना तो आपल्या कर्माचा पश्चाताप झाला, आपल्या अभिमानाचा पश्चाताप झाला, आपल्या चुकीची त्यांना जाणीव झाली. त्याच्यासाठी त्या पश्चाताप करत होत्या. अंतकरण त्यांचं शुद्ध बनलं, लायकीचं बनलं. आणि ज्या दिवशी ते अंतकरण शुद्ध बनते ना, पुन्हा येऊनी गोपाळ राहील तिथे. तो भगवान परमात्मा तिथे येऊन राहतो. आणि पाहता पाहता त्या भक्तीला कधी त्यांनी सोडलं नाही. यमुना रूपी भक्ती आहे, तो किनारा त्या गोपींनी सोडला नाही, प्रपंचाकडे पुन्हा परत गेल्या नाही. त्या यमुनेच्या किनाऱ्याने तो पश्चाताप करत बसल्या होत्या. अश्रूच्या धारा वाहत होत्या. अंतकरण लायकीचं बनलेलं होतं. दोष घडला, त्याचा पश्चाताप केला, त्याची अंतकरणाची शुद्धी झाली. आणि भगवान परमात्मा पाहता पाहता त्या गोपींच्या समवेमध्ये आता प्रगट होत आहे. ते प्रगट झालेले आहे. शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजन, तो भगवान परमात्मा प्रगट झाला. आणि प्रगट झाल्यानंतर मग त्या गोपींच्या तो दृष्टीस पडला. गोपींच्या तो दृष्टीस पडला. त्या गोपींना किती आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला, आज चला किती सांगू
मी सांगू तुला, किती सांगू मी सांगू तुला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. मंडळ एक एक गवळणे, एक एक गोपाळ, धरुणी दासती रास मंडळ. भगवान परमात्मा आता त्या गोपींना रासाचा आनंद देतात. एक गवळण नाही, एक गोपिका, एक कृष्ण आहे. चला सगळ्या गोपींनी त्याला बघितल्याबरोबर जय जयकार केला. बोले बंसी वाले की जय, बोले कृष्ण कन्हैया लाल की जय. आला ग काना आला 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 आला. बोले युगल सरकार की, बोले महारास राधा स्वामिनी की. भगवान सुखदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजा, ती महारास करण्यासाठी भगवान परमात्म्याने 6 महिन्याची रात्र केली. 6 महिन्याची रात्र. आणि त्या रास मध्ये प्रवेश करण्यासाठी साक्षात माझा भोलेनाथ राधा राणीकडे येतो. गोपीने सांगितलं तसा प्रवेश नाही, त्याच्यासाठी गोपी बनावं लागेल. सरोवरामध्ये स्नान केलं आणि दाढीवाला बाबा, भस्मावाला बाबा, जटाधारी बाबा आता तो ओढणी ओढून गोपेश्वर बनला. तो गोपी बोलला. बोले गोपेश्वर भगवान की. जीवाचं आणि शिवाचं मिलन ही महारास आहे. ही महारास प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. जसे या ठिकाणी महाराज करून या 2 जीवाचं ऐक्य झालं, तसही महाराज पाहता पाहता आपलं मन सुद्धा त्या भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ गेलं पाहिजे. मनानं नाही उठता आलं नसतं, पण लज्जा, लोक लज्जा निवारणास्त आपल्याला उठा वाटत नाही. त्या कृष्णासोबत नृत्य करा वाटत नाही. मन आतमधून मयुरासारखं नाचलं पाहिजे आणि भगवान
त्याच्या चरणावरती ते समर्पित झाले पाहिजे. हेच ती महारास आहे. महारास आहे ते महाराज प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. आणि साक्षात वृंदावनामध्ये जी घडलेली महारास होती त्यावेळेला शरद पौर्णिमेच्या रात्री ते महाराज रामचंद्र प्रभूजींच्या कृपेने, हनुमानजीच्या कृपेने, भागवताच्या आशीर्वादाने आपल्याला या ठिकाणी आमच्या अश्वथ दादाच्या माध्यमातून या ठिकाणी महाराजचा आम्हाला आनंद प्राप्त झाला. त्यांचे एक वेळ टाळ्यावाजून स्वागत झालं. मला सांगा, असा आनंद लुटण्यासाठी जर तुम्ही एखाद्या नाट्यगृहात गेलात तर तुम्हाला हजारो रुपये खर्च करायला लागतील, तरी तुम्हाला असं महाराज पाहायला मिळणार नाही. पण हे मंडळी या ठिकाणी येऊन आपल्याला आनंद देते. सर्व परिवार सोडून, गाव सोडून इथे येतात आणि आपल्याला हा आनंद देतात. मला सांगा, ही भगवंताची कृपा सगळ्यावरती, खर्जईच्या लोकांवरती आहे का नाही भगवंताची? या मंडळीने एक कार्यक्रम जरी एखाद्या दुसऱ्या स्टेजवर केला ना तर हजारो रुपये लोक त्यांच्या अंगावरून उचलून टाकतील. हजारो रुपये. आपण त्यांना काय देऊ शकतो? त्यांना फक्त आपण एकच देऊ शकतो, भगवान परमात्म्याच्या रामाच्या चरणावरती प्रार्थना करू. भागवताला प्रार्थना करू की हे प्रभू, जशी यांनी महाराज भागवताच्या समोर या ठिकाणी रचले तसं आमचं मन सुद्धा त्या भगवंताच्या चरणाजवळ भुंग भुंग जाऊन त्या राम महाराजाचा आनंद आम्हाला प्राप्त झाला पाहिजे. बस एवढंच आपण मागावं आणि जेवढी करता येईल तेवढी रामचंद्र प्रभूची सेवा करावी. रास हा आनंद प्राप्त होण्यासाठी पहिले गोपी बनलं पाहिजे. गोपी बनलं पाहिजे. गोपी 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि त्याच्यामध्ये असलेलं मन प्रधान हे कृष्ण रूप आहे. 5 इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय ह्या गोपिका आहेत. काही उपासनापर आहेत आणि काही ज्ञान स्वरूप असलेल्या. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती म्हणून प्रगटल्या नेती नेती माझी सुख संगती नपवीची. त्यांना ती संगती मिळत नव्हती म्हणून या गोकुळामध्ये अवतरित झाल्या. या गोकुळामध्ये अवतरित झाल्या आणि त्या गोकुळामध्ये अवतरित झालेल्या वेगवेगळ्या स्थानावरती अवतरित झालेल्या सगळ्या खरजईमध्ये आल्या आणि खरजईमध्ये त्यांना या रासाचा आनंद दिला. हे माझ्यावरती भगवान परमात्म्याची कृपा आहे. तुम्ही खरजईत नाही येताना दुसऱ्याच गावाला नवरा करून गेले असते तर तुम्हाला काय रासला पाहायला भेटली असती? पण तुम्ही काय भाग्यवान आहात काय माहिती. ते बुवा जाते उन्हात काम करायला, तुम्हाला रास पाहायसाठी इथे मंडपात नाही बसवलं. हे तुमचं भाग्य आहे. हा आनंद मिळाला पाहिजे. पण तुमचा कृष्ण ही तुमच्या सोबत रास मध्ये आला पाहिजे. आला का लक्षात? याच्यासाठी थोडस प्रपंचातलं जे मन आहे ते मन काढून आपण या रास मध्ये पोहोचलो पाहिजे. त्याच्यासाठी गोपी बनलं पाहिजे. गोपी बना. गोपी या 10 इंद्रियाच्या द्वारे त्या भगवान परमात्म्याच्या नामाचं, गुणाचं, लीलेचं कीर्तन करावं. त्याच्याच स्वरूपाचं या मनाने ध्यान करावं. बस एक दिवस आपल्या हृदयामध्ये त्या भगवंताची रास तो खेळल्याशिवाय राहणार नाही. तो रास खेळेल आपल्या हृदय कमलावरती. तो रास खेळतो. या रासाचा आनंद आपल्याला प्राप्त झाला. सगळ्या गोष्टींना मिळाला. माझ्या भोलेनाथांनाही तो आनंद लुटला. पण इकडे साधूला कुठं करमते? सगळ्या जीवाचं कल्याण झालं पाहिजे ना. एवढी मोठी रास चालू आहे, एवढा मोठा आनंद चालू आहे. गुरुजी खरं सांगतो तुम्हाला, कोरोना मध्ये जो आनंद मिळाला ना साधनेचा तो नाही मिळाला कधी. देवाने कदाचित कोरोना आमच्यासाठी आणला असेल, नाहीतर असंच फिरावं लागतं. आणि खरं सांगू का, एका स्थानावरती बसून चिंतन करण्यामध्ये जो आनंद आहे तोच आनंद या खरजई गावामध्ये भागवत सांगण्याचा प्राप्त होतो. अनेक जे महात्मे आहेत त्यांना काय गरज आहे समाजामध्ये येण्याची, परंतु सगळ्या जीवांचा उद्धार झाला पाहिजे या हेतूने
ते महात्मे स्वतःच्या जीवनातली ही रास थांबवतात, त्या रासमध्ये प्रवेश करत नाही. का तर सगळ्या जीवाचा उद्धार होण्यासाठी भगवान परमात्मा त्यांना भेटला पाहिजे एवढ्यासाठी तिथून नारद मुनी निघाले आणि कंसाकडे आले. एवढा राशीचा आनंद वृंदावनामध्ये आहे. आणि आले कुठे? कंसाकडे, मथुरेमध्ये. मथुरा ही देहरूपी नगरी आहे. एका 2-2 मिनिटांमध्ये मथुरा ही देहरूपी नगरी आहे. देवाचा विचार न करता देहाचाच विचार करून प्रपंचातले काम करत राहणं, याचं नाव, त्या जीवाचं नाव आहे कंस. तो कंस, त्याच्याकडे नारद मुनी येतात, संत येतात आणि त्याला सांगतात, बाबा रे, तू मागं सांगितलं होतं त्याचं काय झालं? तो म्हटला, खूप प्रयत्न केला पण आठवा भेटला नाही. पण त्या देवीनं सांगितलं मला, उपजला तुझा आधी. या ब्रजभूमीमध्ये वाढत आहे. शोध घेण्याचा प्रयत्न केला, अनेक तप केली, अनेक योग केली, अनेक यज्ञ केली, वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, तीर्थक्षेत्रावरती गेलो, परंतु अजूनही तो भेटला नाही. तो कंस सांगायला लागला, खूप प्रयत्न केला. कागासूर पाठवला, बकासूर पाठवला, पुतना पाठवली, आघासूर पाठवला, वेगवेगळे मित्र माझे पाठवले, परंतु त्याच्यातला एकही परत आला नाही. पण शोध लागला नाही. नारद मुनी म्हटले, वेड्या, ऐका, जेव्हा अशी वेळ होते, चिंतन खूप होतं ना, त्यावेळेला संत येऊन त्याला वळख करून देत असतात. संत काय करतात? त्याला वळख करून देतात. आतापर्यंत तू ज्याला देव म्हणत होता तो देव नाही, ज्याला शत्रू समजत होता ते तुझा नाहीये. मग अरे दुसरा तिसरा कोणी आठवा नाहीये, मग कोण आहे ते? नाही का तो 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 आजपर्यंत त्या मथुरेमध्ये त्याची कीर्ती आहे. सगळे एकमेकीला सांगतात, मी सांगते तुम्हाला, तुम्ही सांगा सर्वाला, कृष्ण गोकुळात आला तोबा 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 तोबा. ऐका याची कहाणी, ऐका याची कहाणी, ऐका याची कहाणी, ऐका याची कहाणी, याची कहाणी, ऐका याची कहाणी, ऐका याची कहाणी, ऐका याची कहाणी. मी सांगते तुम्हाला, तुम्ही सांगा सर्वाला, कृष्ण गोकुळात आला तोबा 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 तोबा. ऐका याची कहाणी, 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 ऐका याची कहाणी. याची कहाणी एक 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 त्या मथुरेमधल्या त्या स्त्रिया गात होत्या. बाई, तो आहे कसा, तो काय करतो, तो तुम्ही ऐका, मी सांगते तुम्हाला, गोकुळामध्ये तो आला. याची पहिली निशाणी, पहिली निशाणी, हातो दही दूध लोणी, हातो दही दूध लोणी, हातो दही दूध लोणी, बाई हा चोऱ्या करोनी. हातो 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 दही दूध लोणी, बाई हा चोऱ्या करणी. मी सांगते तुम्हाला, तुम्ही सांगा सर्वाला, कृष्ण गोकुळात आला तोबा 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 तोबा. ऐका याची कहाणी, 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 ऐका याची कहाणी. याची दुसरी निशाणी, याची दुसरी निशाणी, गातो मंजूळ हा गाणी, गातो मंजूळ हा गाणी, गातो मंजूळ हा गाणी, बाया मुरली वाजवली, गातो मंजूळ हा गाणी.
ऐकायाची कहानिया ऐकायाची कहानिया ऐकायाची कहानिया ऐकायाची कहानिया. हे सगळी आठवण कोण करून दिली? नारदानं करून दिली. कोणाला? कंसाला. तो गोकुळामध्ये असलेला तो दही दूध तूप लोणी खातो. मग गोकुळातले सगळेच खातात. खातो दही दूध लोणी बाई हा चोऱ्या करून. अजून गातो मंजुळा हा गाणे. अनेक त्या गोकुळातले लोक गाणे गातच होते ना? नाही नाही, मुरली वाजवणी. असा तो. आणि मग कंस म्हटला हा देवकीनं माझ्यासोबत धोका केला. आता समजतो त्या देवकीला. नारदानं सांगितलं वेडेपणा करू नको. देवकीच्या रक्तातून आजच्या आज कृष्ण तयार होईल आणि तुझा सत्यानाश करेल, समाप्त करेल तुला. काय करू? एवढे प्रयत्न केले, काय करू? अरे तुला भगवान शिवानं दिलेला यज्ञ तो धनुष्य आहे ना. भगवान विष्णू शिवाय त्याला कोणी तोडू शकत नाही आणि जो त्याला तोडेल तो तुला सोडणार नाही. तू त्याचा यज्ञ ठेव. आणि त्या निमित्तानं बलराम आणि कृष्णाला गोकुळामधला मथुरीतने घेऊन ये. कंसाला पटलं आणि त्यांनी त्या यज्ञाची तयारी सुरू केली. तोपर्यंत भगवान परमात्म्याची इकडे गोकुळामध्ये वृंदावनामध्ये तर रास चालूच होते. सगळ्या गोपींना आनंद होता. सगळ्या त्या देहभान विसरू गेल्या. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला लवला हो. कल्पनेची सासूईचा बहु असे जाचू. कल्पना रूपी सासू आहे, तिचा फार जाच आहे. पण सर्व गर्व सोडून बाई हरी पासी जाऊ, रास क्रीडा पाहू, रास क्रीडा पाहू. ही रास क्रीडा ती त्या वृंदावनामध्ये भगवान परमात्म्याने त्या गोपींच्या समवेमध्ये ती केलेली आहे. म्हणून सर्व गर्व सोडून बाई हरीपाशी जाऊ. जशा त्या गोपिका आपला दोष जो झालेला होता तो उच्चार केला, पश्चाताप केला आणि हरिरूपाला प्राप्त झाल्या. हरिरूपाला त्या गोपिका प्राप्त झाल्या, त्या सुखाला प्राप्त झाल्या. आपणही आपल्या जीव रूपानं काही चुका झाल्या असतील त्या चुका दुरुस्त करू पहिल्या जन्मातल्या, आणि या जन्मातनी पुन्हा चूक होऊ देऊ नये. बर का? चुकलिया वर्म फेरा पडेल. पुन्हा आता चुकायचं नाही. मनुष्य देह मिळाला, बस आता हरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. तुम्हाला सगळं समर्पण आहे, त्याला समर्पण करून टाकावं. त्याचंच आहे, त्यानंच दिलं, त्याला समर्पण करून टाकावं, चरणावरती व्हावं. यजमानाने उठा, पूजा करा. तोपर्यंत 2 मिनिटं नामस्मरण. चला राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 बोला सगळ्यांनी. राम राम राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. हे राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. श्री राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. हे राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम.
जय श्री राम